अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेच्या वतीने 9-10 मे रोजी कराड या ठिकाणी 31वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आम्ही आयोजित करणार आहे। या साहित्य संमेलनास देशभरातून साधारणतः 900 साहित्यिक उपस्थित राहणार आहेत। ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन, कथाकथन असे भरगच्च कार्यक्रम या साहित्य संमेलनामध्ये असणार आहेत आणि या साहित्य संमेलनामध्ये अनेक विषयांचा अंतर्भाव असणार आहे। साहित्य संमेलनाचं उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब करणार आहेत आणि या साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या विषयांची मेजवानी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना आणि रसिकांना आणि भगिनींना मिळणार आहे। त्यानंतर कथाकथन आहे, असं भरगच्च असं स्वरूप आहे। 2 दिवसीय हे साहित्य संमेलन आहे। साधारणतः देशभरातले 900 साहित्यिक प्रतिनिधी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत। हे साहित्य संमेलन लोकसहभागातच साधारणतः आपण आयोजित करत असतो दरवर्षी। कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा असलेली ही भूमी आहे आणि या यशवंत नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होतंय, तर याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे। आणि या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आपण बघितलं जसं की पवारसाहेब या साहित्य संमेलनाचे उद्घाटक की पवारसाहेब साधारणतः 26 वर्षापूर्वी या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते आणि जावेद अख्तर असतील, अली सरदार झापडे असतील, बीजी शेट्टी यासारखे अनेक मान्यवर या साहित्य संमेलनाचं उद्घाटक म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे। तर या साहित्य संमेलनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अधिकाधिक लोकांनी सहभाग नोंदवावा आणि हे साहित्य संमेलन जे ते यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं, अशा प्रकारची मनोभूमिका